हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, असं म्हणतात, खोटं कितीही लपवू आपण, मात्र जीत ही खऱ्याचीच होते आणि तसंच काही शर्वरीच्या बाबतीत देखील घडलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जो काही ड्रामा सुरू आहे शर्वरीचा, अखेर त्याचा शेवट होणार आहे. प्रेक्षकांनो, नेमकं काय घडणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये, तर चला जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, आता इथे जानकी आणि ऐश्वर्याला जो काही पुरावा मिळालेला असतो शर्वरी विरोधात, म्हणजेच विक्रांतचा फोन, आता तो फोन तो फोन त्या आता घरच्यांसमोर इथे दाखवत असतात. म्हणजे शर्वरी हिने कोर्टात खोटी साक्ष दिली याबाबत इथे चर्चा चालू असते. आता इथे घरी सगळेच असतात रणदिवेंच्या, आणि तेव्हा जे आहे तर जानकी ही शर्वरीला जाब विचारत असते, की "वंसा, तुम्ही असं का केलं? तुम्ही कोर्टात खोटी साक्ष का दिली?" असं काही ती विचारत असते. आता इथे शर्वरी ही रडण्याचा आह वाटते आणि तेवढ्यात सुमित्रा आलेली असते आणि शर्वरी ही रडतच बोलत असते, की "तू असं का बोलतेस? असं का वागतेस तू?" तेव्हा सुमित्रा बोलत असते, "काय झालं शरू?" तेव्हा ती बोलत असते, "अगं आई बघ ना, ही माझ्यावर खोटा आरोप लावते. ही बोलते, की कोर्टात मी खोटी साक्ष दिली. मी असं का करेन?" तेव्हा सुमित्रा बोलते, "जानकी, अगं काय ऐकते मी हे? काय चाललंय तुझं?" तेव्हा ती बोलते, "हो आई, यामागेही कारण आहे." तेव्हा शर्वरी आता ही जसं काही केलंच नाही तिने, असं काही ती वागत तिथे विचारत असते. "काय कारण आहे? सांग, काय कारण आहे?" असं काही तिला बोलते आणि तेव्हा ती बोलते, ऐश्वर्याला बोलते, "ऐश्वर्या, तो फोन आण इकडे." तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडचा फोन हा जानकीकडे देते आणि तेव्हा जानकी तो फोन दाखवते आणि बोलते, "हा विक्रांत भाऊजींचा फोन." तेव्हा मात्र शर्वरी ही पूर्ण हलते. म्हणजे शर्वरीला आता इथे आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण तिला माहिती असतं यामध्ये काहीतरी पुरावा आहे. कारण तिने तो वाचलेलाच असतो, की त्यामध्ये नेमकं आहे तरी काय? पण तिला संशय असतो, की यामध्ये काहीतरी आहे. आता ती बोलते, की "हा फोन तुझ्याकडे कसा काय आला?" असं काही बोलत तिच्याकडे जाते आणि जानकीच्या हातामधनं तो फोन हिसकावून घेणार असते. पण मात्र जानकी तो काही फोन देत नाही. जानकी बोलत असते, "माझ्याकडे पुरावा आहे आणि त्यामुळेच मी हे सगळं काही बोलते." आता प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे, की नाना आणि विक्रांतच्या तेवढ्या मेसेजवरनं शर्वरीचा गुन्हा हा दाखल होईल का? की शर्वरी आणखी काही दुसरा आव आणेल खोटेपणाचा? हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे, की नेमकं आणखी काय-काय घडणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.